टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अवकाळी पाऊस आणि त्यात पाण्याच्या पातळीमध्ये होणारी घट यामुळे कोकणात भाज्यांची आवक जी आहे ती या ठिकाणी घटलेली पाहायला मिळते आहे। कोकणात येणाऱ्या भाजीपाल्यांवरती याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे। खास करून पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये भाज्यांची आवक होते आणि त्यामुळे सध्या अवकाळी पाऊस आणि पाण्याच्या पातळीमध्ये जी घट झालेली आहे त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावरती झालेला आहे। अनेक भाज्या या 100 रुपये किलोवरती या ठिकाणी गेलेल्या पाहायला मिळत आहेत। मटार, गवार, भेंडी, फरसबी, फ्लॉवर आणि मिरचीचे दर देखील या ठिकाणी कडाडलेले पाहायला मिळत आहेत। तर अनेक ठिकाणी बाजारामध्ये 20 रुपये 2 या दरानं लिंबाची सुद्धा विक्री होताना पाहायला मिळते। तर अनेक ठिकाणी पालेभाज्याच्या एका जोडीला तब्बल 25 ते 30 रुपये या ठिकाणी मोजावे लागत आहेत। पाण्याच्या पातळीत घट झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पन्नावरती या ठिकाणी परिणाम झालेला आहे आणि त्याचमुळे भाज्यांची जी कोकणामध्ये आवक होते ती या ठिकाणी घटलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत। ताई, काय सांगाल? मोठी वाढ झालेली आहे किमतीमध्ये। अनेक भाज्यांचे दर 100 रुपयावरती पोहोचलेले आहेत किलो मागे। काय बजेट कोलमडले का? हो, आधी भाज्यांचा जो दर होता तो आता खूप वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट खूप जास्त होतोय। बरोबर आहे। काय दैनंदिन आता मिरची सुद्धा या ठिकाणी महागलेली आहे। जवळपास 100 रुपयाच्या पर्यंत मिरची गेलेली, लिंबाचे दर देखील वाढलेले आहेत। हो, आता लिंबू म्हणजे 10 किंवा 15 रुपयाला एक भेटतोय, जो आधी 10ला आपल्याला 2 पण भेटत होते। मग त्याचा असर होतोय तो आपल्याला दिसतोय त्याच्यावर। बरोबर आहे। काय सांगाल, ज्या पद्धतीने दर वाढलेले आहेत, बजेट कोलमडले? नाही, जसं तुम्ही म्हटलं की लिंबू मिरची हे तर दररोजचे वापरायची गोष्ट आहे, तर त्याच्यावर जेव्हा फरक पडतो तेव्हा मध्यमवर्गीय लोक जे आहेत त्यांच्या पूर्ण महिन्याचा बजेट असतो किंवा त्यांचा जो रोजचा बजेट असतो त्याच्यावर खूप जास्त फरक पडतो। नक्कीच या ठिकाणी जो अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे तसेच जे पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे याचा परिणाम सध्या कोकणात येणाऱ्या भाजीपाल्यावरती जाणवताना पाहायला मिळतो आहे। ही आवक घटल्यामुळे सध्या भाज्यांचे दर जे आहेत ते कडाडलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।